मुलगा म्हणाला, आई काहीतरी गोड खाण्याची क्रेविंग होते. मग काय, त्याला गाजर दिसली, वाटलं आई आता हलवा बनवेल, पण गाजरं थोडी कमी होती. मग काय, कधी कधी ना मुलांचं सुद्धा ऐकावं लागतं. म्हणूनच तर आज आपण इथे बनवणार आहोत सुपर सॉफ्ट मॉइस्ट एकदम फ्लफी असा कॅरेट केक, म्हणजेच गाजराचा केक, ज्यात आहे गाजराचा नैसर्गिक गोडवा आणि मसाल्यांचा सुंदर असा अर्क. उत्तम टेक्स्चर. घरच्या घरी ओव्हन किंवा गॅसवरही तुम्ही हा केक बनवू शकता. टी टाईम स्नॅक्स म्हणून खाऊ शकता, नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा वाढदिवसासाठी सुद्धा अगदी परफेक्ट हा केक तयार होणार आहे. तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल. तर मी इथे 2 गाजरं घेतलेली आहे, ज्याची मी अशी सालं काढली आणि त्याला किसून घेतलं. तर साधारण 1 कपभर आपल्याला इथे गाजराचा किस मिळालेला आहे, तो आपण बाजूला ठेवूया. आणि केकला फ्लेवर देण्यासाठी इथे मी 2 विलायची आणि 1 इंचभर दालचिनी घेतलेली आहे, जी अशी एकदम बारीक अशी कुटून घ्यायची. त्याने गाजराच्या केकला एकदम छान असा फ्लेवर येतो. तर आजचा हा केक आपण गॅसवर बनवणार आहोत. त्यासाठी 1 कढई घ्यायची आहे, ज्यामध्ये मीठ घालायचं, जे मी बेकिंगसाठी वापरते आहे. 1 प्लेट ठेवून त्यावर झाकण ठेवायचं आणि प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. त्यानंतर 1 कप घेऊया, ज्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. आता पिठी साखर घेताना आपण जेवढं पीठ किंवा मैदा घेणार आहोत ना, तर त्याच्या अर्ध आपल्याला इथे साखर घ्यायची आहे. जेवढी साखर घेतली आहे पिठी साखर, तर त्याच्या अर्ध आपल्याला इथे दही घ्यायचं आहे. आणि तेवढंच आपल्याला इथे आपलं कुकिंग ऑइल जे असतं ना, तर ते घ्यायचं आहे, जे आपण डेली वापरतो ते वालं. फक्त त्याला फ्लेवरवालं नाही घ्यायचं, की शेंगदाण्याचं किंवा करडीचं वगैरे हे नाही घ्यायचं. त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं, फेटून घ्यायचं. आता इथे आपण 1 कप भरून गव्हाचं पीठ घेऊया. हो, आजचा हा केक आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. तर जेवढी साखर घेतली ना, त्याच्या दुप्पट आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर 1 पोहे खाण्याचा जो चमचा असतो, त्या चमच्याने बेकिंग पावडर घ्यायचं. त्याच चमच्याने पाव चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आणि अगदी चवीपुरतं मीठ घालायचं. कुटलेली दालचिनी आणि विलायची पावडरसुद्धा घालायची आणि चाळून घ्यायचं. व्यवस्थित त्याला असं कट आणि फोल्ड करत करत व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि शक्यतो अगोदर यामध्ये दूध घालायचं नाही. हे मिश्रण थोडं घट्टच ठेवायचं, म्हणजे घट्टच राहतं ते, कारण आपण त्यामध्ये घालणार आहोत गाजर. आणि गाजराला कसं ना स्वतःचा एक ओलावा असतो, तर तो आपण जेव्हा मिश्रणात घालतो तर आणखी हे मिश्रण सैलसर होतं. त्यामुळे अगोदर दूध कमीच घालायचं, मिश्रण घट्टच ठेवायचं. गरज वाटली तर अगदी थोडं आपल्याला यामध्ये दूध वापरायचं आहे. आता हे थोडं घट्ट वाटते आहे, म्हणून मी अगदी थोडंसं याच्यामध्ये 3 ते 4 चमचे दूध घातलेलं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही. तुम्ही इथे बघू शकता. आता हे मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे. मी इथे थोडेसे बदाम अगदी असे जाडसर कुटून घेतलेले आहे आणि ते घातले. आता हे तयार मिश्रण केक टीनमध्ये घालायचं. व्यवस्थित त्याला असं हळूवारपणे टॅप करायचं, म्हणजे मिश्रण इक्वली सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होईल. वरून बदामाचे काप घालायचे किंवा असे जाडसर तुकडे घालायचे आणि प्रीहीटेड कढईमध्ये आपल्याला हा केक टीन अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे. आता काय, याला आपल्याला जवळपास 30 ते 40 मिनटं याला बेक करून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये चेक करायचं 30 मिनटानंतर. तोपर्यंत याचं झाकणही उघडलं नाही तरीसुद्धा चालते. सुरुवातीला 3 मिनटं फुल आचेवर, त्यानंतर आपल्याला पूर्ण वेळ हा अगदी मंद आचेवरच बेक करून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे बघू शकता जवळपास 40 ते 45 मिनटं झालेली आहेत आणि आपला केक अतिशय सुंदर, फ्लेवरफुल, फ्लफी, मॉइस्ट असा केक इथे तयार झालेला आहे. पण तो कोरडा होऊ नये म्हणून त्यासाठी काय करायचे, थंड होईपर्यंत त्यावर झाकणच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने कपड्याचंच ठेवायचं, प्लेट वगैरे ठेवायची नाही. घाम येऊन त्याला आणखी ओलसरपणा येऊ शकतो, त्यामुळे कपडाच ठेवायचा. पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता
अगदी अगोदर सांगितल्याप्रमाणेच परफेक्ट असा कॅरेट केक म्हणजेच गाजराचा केक आपला इथे तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा सीझन स्पेशल हा गाजराचा केक एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्ही तर आता बघितलंच, अगदी साध्याशा साहित्यामध्ये अगदी कोणीही सहज असा बनवू शकेल असा परफेक्ट आणि न बिघडणारा गाजराचा केक तयार झालेला आहे। तर नक्कीच तुम्हाला मी बनवलेला आजचा हा कॅरेट केक म्हणजेच गाजराचा केक आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला मुळीच विसरू नका। मग तुम्ही सुद्धा हा केक ट्राय करा आणि अनुभव सुद्धा शेअर करा।